आता पाहूयात मुंबई पुण्याच्या टॉप 9 बातम्या। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 14% पाणीसाठा शिल्लक। हे पाणी जुलैच्या मध्यापर्यंत पुरणार, तर पुण्यातील धरणांमध्ये 20% पाणीसाठा शिल्लक। पुणे पालिका दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या तयारीत, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। दक्षिण मुंबईतली जुनी एअर इंडियाची इमारत आता महाराष्ट्र सरकारच्या मालकीची। राज्य सरकारकडून अधिकृत नामफलक, काही दिवसांपूर्वीच इमारत सरकारकडे हस्तांतरित। दिल्लीतील हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर मुंबई पालिकेला जाग। शहरातील सर्व हॉटेल्स, बार, जिमखाना, मॉल्सचे फायर ऑडिट करण्याचा पालिकेचा निर्णय। पालिका प्रशासनाकडून शहरातील हॉटेल्स, बारची आजपासून तपासणी। अंबरनाथमधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक। मुख्याधिकाऱ्यांना हातगाडी भेट देण्याचा इशारा। वारंवार तक्रारी आणि नोटिसा देऊन देखील कारवाई होत नसल्याचा मनसेचा आरोप। पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट। एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयावर विचार सुरू। मान्सूनला झालेला विलंब आणि धरण क्षेत्रामधील घटलेला पाणीसाठा यामुळे निर्णय होण्याची शक्यता। धरणांमध्ये 20% पाणीसाठा शिल्लक। राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात। सीईटी कक्षाकडून बीएससी ऑनर्स कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात। विद्यार्थ्यांना 12 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार। पुणे विषारी दारू प्रकरणी 4 पोलीस कर्मचारी निलंबित। दौंड पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यासह 3 जणांचं निलंबन। उरुळी, कांचन, यवत आणि दौंड विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई।